कोण बाबा? त्या बाईने आणलं. हे बाई म्हणजे कोण बाई? हिची नाव आहे जयवंताबाई नाव आहे. जयवंताबाई म्हणजे आमच्याकडे मोलकरीण आणली का? तुम्हाला मोलकरीण लागत होती ना? हो बुढी बागी काय पहा म्हणजे काम भेटायला कळाले म्हणजे तुम्हाला त्रास होते. हो मोठा आता दिवसा तुम्हाला मोठा त्रास होत असत नाही का? खूपच त्रास होते जी. हो आता घोषर त्या वरील होते काय म्हणा. हे बाई म्हणजे चांगली जाणीवान पोटी आहे. तुमचे काम पूर्ण करेल ना? बाई हे कोण होते? हेच मालकी रेंगे साहेबाची पत्नी. हो का? बापरी किती सुंदर आहे. सुंदर म्हणजे बाई चांगली रेंगे साहेबही चांगली. जयंताबाई भांडे आहे ते भांडे घ्या आणि पोच्या मारून घ्या ना भांडे घासून घ्या. बरं घासून होते. हो मी होतच कशी कामाला लागू बाबा उद्यापासून लागेल ना. लागले नाही दुसरी बायको ठेवत नाही ना. दुसरी कोणाला ठेवायचा कशी बायको असली तू ती बायको नाही का रे? अगं बायको नाही तर काय कोणी माई नशी पण बायकोच असली बरं माई नशी पण बायकोच असली होईल त्या दुसरी. अगं बाई नाही पण बायकोच असली म्हणून तुझं काम मी जमवून जायला आणखी उद्या मग आणि दुसरी बाई जर ठेवली तर मग कोणाकडे जाशील लागून द्या घसो घासाली तर पाणी आणून दिसून तू मी हा काम करत अर्ध तू काम करत मला काय कशी म्हणून तू जे आता किती मी 20 रुपये तर तुला 20 रुपये माहिती का? या म्हणा खोटं गेले ना आमच्या घरचे साहेब. अरे हा कागद आणखी त्या दोनबाण्यात आणली ना पोरगी आणली. हो चांगली जवानाच्या नाही. अरे जवान मी माझं मत का झालं की तुझी प्रकृती बरोबर राहत नाही. वेळेवर घरचे काम झालं पाहिजे आणि त्या धोंडबानात सांगितले की एक मुलगी आहे आणि तिचे आई वडील म्हातारे आहे ते कामधंद्याला जात नाही. तर मी म्हणालो अरे तुला काय बा त्यांच्या आई वडिला करता डबा पाठवून देत असेल बरोबर. हो का? तेव्हा तिला पैसे द्यायला घरून डब्बा नाही. अरे जाऊ दे ना आपल्या इथे का कमा बरं. बरोबर आहे ना. आपल्या मुलीचा त्रास वाचेल राहावं. आपली मुलगी चांगल्या मार्काने पास होई राया एखाद्या ट्रेनिंगला जायला रायाली. बिलकुल बरं ठीक. तिला चहा वगैरे आण ना म्हणा. हो आणते ना भांडे घासा सांगितले बा. हो पाणी आण मी तू तुम्ही हा करत जा साफ कर दादाला दुखी नको करू नाहीतर साहेबी पसंत नाही होईल. चांगले साफ करत जा. जसे साफ करशील तसे साहेब तुले साफ ठेवत. झालं का घेऊन तिथे जाऊ उतरू लाग. खर का मला मोल करी
माझ्यासाठी चहा बनवून आणते का? चहा झाली की झालं भागदीस करून मग चहा घेऊन ये साहेबासाठी. कागद आणखी आपल्याला घर मोल काम मुलगी ठेवली आपण घर कामाला तर काय काम वगैरे बरोबर करते की नाही? व्यवस्थित आहे बा. अच्छा अच्छा चांगले सफाईचे काम वगैरे करते आणि त्या मुलीचा स्वभाव पण बराच आहे. स्वभाव पण चांगला आहे. आता आपल्याला वेळ नाही मिळत इथं घरी येण्याकरता कारण की मला जायचं आहे आणि चहा आणली का? हो चहा घेऊन येऊन राहील. अरे कपामध्ये आणखी साहेबांना चहा देशील? चहा घ्यायला दे. बहुत छान आहे चहा. एवढं छान आहे गोडही नाही आणि कडूही नाही. खूपच चांगलं बाबा. कडू मध्ये चहापत्ती जास्त नाही. मालकी नाही तुम्ही कशी चहा देता? खाडी देता का कशी? ती जी पिती तीच पिते मी. काळ भाल नाही का माझे प्रेमाचं नारी जानकी जानकी ग. काळ भारी म्हटलं प्राणात रायाव मला कशाला बोलावलं रायाजी. अगं मला ड्युटीवरती जायचं आहे. आज पुन्हा वेळ झाली आणि कामामधले मजदूर माझी वाट पाहते की साहेब आले नाही. हो का? मला जायचं आहे. मला डब्बा वगैरे करून दिली? डब्बा दिला. अच्छा तुम्ही घरून गेल्यानंतर रायावा मला करमत नाही घरी म्हटलं रायाजी. अगं पण सायंकाळ होता बरोबर मी घरी येतो ना. तुला करमत नाही तर घरच्या घरी राहायचं आहे. तुला कुठे कामाला जायचं आहे का? एक मोलकरी सुद्धा आहे तुझ्या हातखाली. बरं मी चालतो. चालल्या हो का जाता का? साहेब साहेब काम नाही. अगं झालं का? काम नाही काही ट्रक चोरी केलं का? घरात झालं. अगं मी काय म्हणतो जरा धीरे 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 धीरे. जानकी पाणी घे मला. पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे. पाहून घे मला दम नाही. बापरे पाणी घे पाणी घे. जरा धीरे धीरे धीरे. साहेब का झालं? तुमची सासू मेली साहेब. माझी सासू मेली? सासू मेली. हे कुठे कामावरती मनुष्य आले होते का? आणि एक माणसाला सांगायला बसला म्हणे सासू म्हणे एक वेळ हागली मी एक वेळ मोकली. अबे पैसा अरे तिची प्रकृती खराब असेल किंवा बुखार वगैरे आला असेल. आधी तुझी हागवत होती म्हणायची. माझी सासू मेली? हो मेली. अरे राम 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 राम. चालेल मी का म्हणतो ठीक आहे तू कामावरती जा. मी काम सांभाळतो तू काम सांभाळ. तुम्ही गाडी घेऊन साडीला घेऊन चालले अरे अरे देवा शिवाय नाही सासू मराव वेळेवर. आता जाणे तर जरुरीच आहे. गाव बाहेर नाही का माझे प्रेमाचे नारी जानकी जानकी ग. काय म्हणता? फार वाईट झालं का? कसं? हे कामावरून जो मनुष्य आला होता ना ते खबर घेऊन आला एक. माझी सासू म्हणजे तुझी आई मरण पावली ग. अरे बा अगं थांब. अरे आता तो आला कामावरती मनुष्य आला म्हणे त्याला सांगितलं की साहेबाची सासू मरण पावली. अरे अरे देवा माझी आई मेली राया. त्या दिवशी बेटीला जाता म्हणाली राया. म्हणे 2 दिवसासाठी नाही जाऊ दिले राया. आपल्या बाईले कुठे बाईले लवकर गाडी काढा टाका राया. गाडी काढा लवकर झाला लवकर झाला. अरे बाबा थांब तर तुझी आई असन पण माझी सासू आहे. माझं अंतकरण कुठे असन? अरे बाईचं नड दिसते पण माणसाच्या मनातलं काय दिसते का? लवकर झाला लवकर झाला. हे जानकी खरंच तुला मी 4 दिवसाच्या अगोदर जर जाऊ दिलं असतं तर तुझ्या आईची भेट झाली असती. माझी आई माझ्या सोबत बोलली असती. बोलले राया. अरे ऐक अगोदर तर ऐक माझा. अगं मी
मी का म्हणालो 2-4 दिवसानंतर जाऊ आणि भेट करून रात्रभर राहून पुन्हा येऊ. म्हणलं आता का पाठवायचं आहे बा. पण एक काम आहे, आपला बाई ताई आणि आपला दादा या दोघांना घेऊन तू जा आधी. तुम्ही मी जाऊ. कारण की आज मला या जंगलामध्ये काम करणार आहे त्यांचं पेमेंट म्हणजे पगार करायचा आहे. आणि त्यांना पगार नाही दिलं, आज बाजाराचा दिवस, त्यांना पगार नाही दिलं ते मजदूर केव्हापर्यंत थांबतील. कारभारी जर मी जाईन अरे तुम्ही नाही अरे येते लोक माझे गण गोष्ट विचारतील. जर साहेब गावले आले पण दिलं. अरे तुझं बरोबर आहे, पण प्रत्येकांना माहित आहे की रेंजर साहेबाच्या मागे किती काम लागलेलं आहे. अरे मला 4 काम पाहावं लागते. अगं तू अगोदर मुलीला घेऊन जा आणि नंतर मी गाडी घेऊन तुझ्या मागे येतो. खरंच याल का? अरे येतो. माझ्या मुलगा शाळेमध्ये गेलं शाळेत जाते राया आपल्या मुलीला घेऊन आई जाते राया. अरे लावू नको, तू हलकं म्हण नको करू. गेलेली वस्तू पुन्हा काही येणार नाही. अरे गेली पण आपण भेटीला जाऊ ना. तू अगोदर जा आणि मग नंतर मी येतो. तुम्ही येत आपण मी येतो. मुलीला घेऊन जा. बरं जा, मुलीला घेऊन जा. ती तर मुलीला घेऊन गेली. आता बरं झालं, मी जयंती बरोबर किती दिवसापासून प्रयत्न करतो बोलण्याचे, पण बोलायला वेळ भेटत नाही आणि तिच्याशी बोलायची संधी मिळाली नाही. आता तिच्याशी बोलायला संधी मिळाली. कारण माझी सासू मरतीच नाही, ते जानकी काय जाणार नव्हती, आता मुलं मला जाणार नव्हती. आता कामावर का जायचं आहे, जाऊ कामावरती. पण जयंती आहेत, जयंतीशी बोलतो आणि तिच्याशी एकाएकी बोलू कसं बोलायला गेलो. कारण काही जर बोलली आणि चिल्लावून कधी उठली तर सर्व आदिवासी लोक आहे कोण बाई कशाने बिघड गए तैसे. पण मी आपल्या नावाचा रेंजर आहे. अरे या जयंतीला जर गेअर मध्ये नाही आणलं तर माझं नाव रेंजर नाही. अचानक संधी आली मारी न